नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी ही राजशिर्केंच्या घरी आलेली असते आणि जेव्हा ती अर्णवसमोर चालत चालत येत असते त्याच वेळेला आता अर्णवची नजर ईश्वरीच्या चेहऱ्यावरून अजिबात हलत नसते आणि हे सगळं आता आकाश देखील बघत असतो आणि त्याच वेळेला समोरून तिथून नम्रता चालत येते आणि ती समोरून येत असताना आकाश देखील तिच्याकडे हसत हसत बघत असतो आणि ईश्वरीला आता नम्रता खुणावते की चल आतमध्ये चल. त्यावेळेला मग नम्रता ही आतमध्ये तिला घेऊन जात असताना ईश्वरी ही सरांना आलेच हा असं म्हणते. त्यावेळेला तो वेलकम होम असं तिला म्हणतो आणि नंतर मग आता इथे ईश्वरीला अशा प्रकारे त्याने बोलवल्यामुळे ईश्वरीला आनंद झालेला असतो. नंतर ईश्वरी आजीजवळ येते आणि आजीला म्हणते की आजी नमस्कार करते हां, आणि मग ती आजीला नमस्कार करते. त्याच वेळेला आजी ही खूप खुश होऊन तिला आशीर्वाद देते आणि म्हणते की खरंच खूप खूप मोठी हो आणि तुम्ही दोघी किती सुंदर दिसताय गं, खरंच खूप छान दिसत आहेत तुमच्यावर या साड्या, अगदी खुलून दिसत आहे तुम्ही दोघीजणी असं म्हणून ती आजी त्यांचंही कौतुक करते. त्याचप्रमाणे आता तेवढ्यातच शलाका देखील आलेली असते. आता शलाका आल्याबरोबर शलाका पण आजीला म्हणते की आजी नमस्कार करते आणि त्याच वेळेला शलाका नमस्कार करते आणि नंतर मग ईश्वरी तिची ओळख करून देते की या आपल्या स्टाफमधल्या आहेत, शलाकाताई कॅन्टीन डिपार्टमेंटमध्ये काम करतात. मग आता आजी तिला अच्छा असं म्हणून तिला देखील खूप सुखी राहा असा आशीर्वाद देते आणि हे सगळं आता अर्णव बघत असतो आणि ते पाहून अर्णवला खूप आनंद होत असतो. त्याच वेळेला मग आता आजी म्हणते की काय गं हे काय आहे ईश्वरी. तेव्हा ईश्वरी म्हणते की आजी हे बघा ही ना वेणी आहे, मी ना स्वतःच्या हाताने विणलेली आहे, आपल्या देवीसाठी म्हणजे गौरीसाठी ही वेणी मी विणून आणली आहे. तेव्हा हे ऐकल्यावर आजी म्हणते की काय गं खरंच, म्हणजे ही तू विणली आहेस का वेणी स्वतःच्या हाताने. तेव्हा ती म्हणते की हो आजी ही वेणी मीच विणलेली आहे. मग आजी म्हणते की किती सुंदर आणि नाजूक विणली आहेस गं देवीची वेणी, खरंच खूप छान, मला खूप आवडली. मग आता त्याच वेळेला ती म्हणते की अर्णव अरे बघितलीस का ईश्वरीने किती छान वेणी विणलेली आहे. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की हो आजी खरंच खूप छान आहे असं म्हणून तोही आता कौतुक करतो. परंतु मला त्यातलं काही कळत नाही असं देखील तो दाखवतो. त्यामुळे ईश्वरी त्याच्याकडे थोडी चिडूनच बघते आणि त्याच वेळेला आता आजी म्हणते की बरं ईश्वरी ही वेणी तू विणलेली आहेस ना, मग एक काम कर, ही वेणी ना तू घे आणि तू स्वतःच देवीची जेव्हा ओटी भरशील ना तेव्हा ही वेणी देवीला वाहा हां. तेव्हा खूप छान गेली आहे असं ती म्हणते आणि नंतर मग देवीच्या पूजेकडे सगळीकडे आता तिचं लक्ष जातं आणि ईश्वरी हे सगळं बघते आणि देवीची केलेली सजावट त्याचप्रमाणे आजूबाजूला जे काही देवीचा थाटमाट असतो ते सगळं ईश्वरी बघते आणि ते पाहून तिला खूप आनंद झालेला असतो. ती म्हणते की आजी ही देवीची सजावट आणि बाकीचं सगळं केलं आहे एकदम बढिया आहे हां, खरंच खूप सुंदर आहे हे सगळं, खूप छान आहे. तेव्हा आजी म्हणते की हो अगं सगळं मिळून केलेलं आहे अविनाश आणि बाकीच्या सगळ्यांनी, खूप सुंदर झालं आहे ना सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो खरंच खूप छान झालेलं आहे आणि त्यानंतर मग ईश्वरीचं लक्ष हे त्या ताटांवरती जातं. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला सांगा आजी ही ताटं कसली आहेत आणि ही ताटं अशी झाकून का ठेवली आहेत तुम्ही, मला कळलं नाही. तेव्हा आता आजी तिच्याकडे अगदी उत्सुकतेने हसत बघते आणि म्हणते की अच्छा तुला प्रश्न पडला आहे ना की ही ताटं कसली आहेत, थांब मी तुला ना सांगते, चल ये माझ्यासोबत ये असं म्हणून आता आजी ही ईश्वरीला घेऊन येते आणि म्हणते की अगं ही सगळी जी काही आहे परंपरा आहे ना, ही अशी ताटं झाकण्याची ही माझ्या मुलीने म्हणजेच सात्विकाने तयार केली होती. सात्विकाच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली होती की इकडे गौरीसाठी सगळे काही लोकं येतील, सगळी लोकं जमतील. त्याचप्रमाणे जेव्हा ही सगळी लोकं अशी जमत जातील त्याच वेळेला मग काहीतरी करायचं, म्हणजे कोणाला तरी ओटीचा मान मिळायला हवा ना. म्हणून मग सात्विकाने काय केलं माहिती आहे की ना सगळ्या ताटांमध्ये तांदूळ ठेवले आणि प्रत्येक ताटामध्ये इथे येणाऱ्या ज्या ज्या मुली असतील ना, सुवासिनी असतील ना, त्या सगळ्यांची ताटांमध्ये नावं आहेत आणि मग ज्याचं कोणाचं या ताटामध्ये नाव निघेल ना तीच जी मुलगी असणार तीच मुलगी ह्या ताटामध्ये अशा प्रकारे तांदळाने वगैरे नाव लिहिलं जाईल आणि मग तेच व्यक्ती ह्या देवीची ओटी सुरुवातीला भरेल आणि तिला तो मान दिला जाईल. हे पाहिल्यावर ती खुश होते. नंतर मग आता आकाश म्हणतो की बरं झालं आज तू आली. त्यावेळेला ती म्हणते की हो मी आले आज, कारण मला स्वतः मामाने आमंत्रण पाठवलं होतं ना म्हणून. मग तो म्हणतो की अच्छा बरोबर,
ती म्हणते की तुम्ही मला म्हणाला होतात ना त्या दिवशी की आमंत्रणाशिवाय कुठेही जायचं नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की येस यू आर राईट. आणि हो, पुढच्या वेळेला ना मी स्वतः आमंत्रण करायला येत जाईन हो, असं तो तिला आता म्हणतो. त्याच वेळेला ती आता त्याच्याकडे बघून हसायला लागते आणि तो म्हणतो की आपण आता सेल्फी काढूया का? त्याच वेळेला ती म्हणते की सेल्फी आपण पूजा झाल्यावर काढूया का सेल्फी? तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे, चालेल, आपण नंतरच काढूया सेल्फी, पण मात्र माझ्या लक्षात असू दे हां. तेव्हा ती म्हणते की हो हो चालेल, मी आठवण करून देते. तेवढ्यातच इथे आता शलाका देखील तिथेच उभी असते आणि आजी तिच्याशी ओळख करून घेते आणि ती म्हणते की आपल्या शलाकाताई आहेत, कॅन्टीन डिपार्टमेंटमध्ये काम करतात, मी तुम्हाला सांगितलं होतं ना. त्यावेळेला आजी म्हणते की हो हो अगदी बरोबर. आणि शलाका देखील आजीचा आशीर्वाद घेते आणि आजी तिला आशीर्वाद देते. आणि हे सगळं आता आकाश आणि नम्रता बघत असतात. नम्रता म्हणते की खरंच खूप सुंदर छान सजावट केलेली आहे तुमच्या घरामध्ये. त्यावेळेला आता तो म्हणायला लागतो की हो, खरंच खूप सुंदर, अगदी ब्युटिफुल, असं म्हणून तो तिच्याकडे बघत असतो. आणि नंतर मग तो तिला म्हणत असतो की काय झालं? तेव्हा ती म्हणते की काहीच नाही, खरंच खूप सुंदर दिसतंय हे सगळं. आणि मग तो तिच्याकडे बघत राहतो आणि ती त्याच्याकडे बघून जराशी लाजत असते. आता गुरुजी म्हणत असतात की आता सगळी जी पूजा आहे ती विधिवत पूजा झालेली आहे. मग आता आपण ठरलेल्या दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे आपण तांदळाची प्रथा करायची का? मग त्याच वेळेला आता अविनाश मामा हो हो गुरुजी अगदी तुम्ही म्हणाल तसं, असं म्हणतात. आणि त्याच वेळेला इथे आता गुरुजी म्हणतात की चला, आपल्या या पूजा तर झालेल्या आहेत, आता पुढे बघूया आपण काय करायचं ते. आई अगं आता हे फूल आपण ज्या ताटावर पडेल तिथलं घ्यायचं आहे ना? मग आता आजी देखील म्हणते की हो हो अगदी बरोबर, आपण आता ही प्रथा करूया. तसल्या तर सगळ्या सुवासिनी आलेल्या आहेत, आपण बोलवलेत, सगळेजण आलेत, आता आपण पुढचा कार्यक्रम करूया. मग आता लगेच अविनाश म्हणतो की आई अगं आपण चैत्रगौरीची ही पूजा तर दरवर्षीप्रमाणे करतोच, परंतु मला ना या सगळ्या गोष्टींमध्ये ना ही जी आपली प्रथा आहे ना ती फारच आवडते. म्हणजे ही चैत्रगौरीच्या पूजेमध्ये ज्या ताटावर फूल पडेल, सात्विकताईच्या म्हणण्याप्रमाणे त्याप्रमाणेच आपण त्या व्यक्तीला, सुवासिनीला हा मान देणार ना पूजेचा, म्हणजेच ओटी भरण्याचा पहिला. तेव्हा आता लगेच आजी म्हणते की हो हो. मग गुरुजी एका ताटावर असंच रँडमली फूल टाकतात. त्याच वेळेला एका ताटात जाऊन ते फूल पडतं आणि गुरुजी ते ताट पुढे आणतात आणि म्हणतात की हे बघा, हेच ते ताट आहे. आणि मग आता गुरुजी आणि अविनाश ते ताट उचलतात, तर समोर त्या ताटावर शलाका असं तांदळाने नाव आलेलं असतं. आता लगेच ईश्वरी खुश होते आणि म्हणते की शलाकाताई तुमचं नाव आलं आहे. आणि मग हे पाहिल्यावर इथे आता पॅमचा चेहरा मात्र पडतो की ही साधीसुधी कॅन्टीनची वर्कर, हिचं नाव कसं काय आलं? आणि तिचा चेहराच पडलेला असतो. त्यावेळेला आता शलाकाचं नाव आल्यानंतर ईश्वरी खूप खुश होते आणि ती टाळ्या वाजवत असते. आणि मात्र इथे आता आजी म्हणते की ये गं शलाका, बाळा तुझं नाव आलं आहे आता तांदळावर. मग हे मात्र वल्लरीला आवडत नसतं. तिचं ताट आलेलं मात्र वल्लरीला अजिबात पटत नसतं. त्यावेळेला आता इथे आजी म्हणते की ये ये शलाका, तुझा मान आहे पूजेचा, ये तुला पूजा करायची आहे, असं म्हणून आता ती तिला पुढे यायला सांगते. आणि मग आता त्यावर शलाका म्हणते की हो आजी, खरं तर मी एक साधीसुधी गरीब मुलगी आणि तुमच्यासारख्या मोठ्या लोकांच्या घरामध्ये माझं असं ओटी भरण्यासाठी नाव येणं म्हणजे मी माझं भाग्यच समजते, असं ती बिचारी बोलून दाखवते. त्याच वेळेला समोरून आता राकेश आलेला असतो. आता राकेश हा सजून धजून तिथे आलेला असतो आणि समोर बघतो तर समोर शलाका असते. आता शलाकाला समोर पाहिल्यावर राकेशच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून जातो. तो प्रचंड घाबरतो आणि म्हणतो की अरे बापरे, ही आता इथे अशी कशी काय आली? आणि मग राकेश तिथून लपून पटकन मागे वळून जातो आणि मागे लपतो आणि पाठमोरा उभा राहून तिथे घडलेला सगळा प्रकार तो ऐकत असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे शलाकाला मान मिळाला म्हणून सगळ्यांना, स्पेशली ईश्वरीला फार आनंद झालेला असतो. आता इथे राकेश लपून बघतो आणि म्हणतो की हे काय चाललं आहे? आजकाल हे माझ्या घरातले लोक या शलाकालाही बोलवायला लागलीत. ईश्वरी तर यायचीच, पण ही पण आता यायला लागली. तेव्हा आता आजी म्हणते की बरं, आता असं बोलायचं नाही बाळा शलाका, कसं आहे ना, तू एक सुवासीन आहेस आणि तुझं नाव माझ्या मुलीने टाकलेल्या प्रथेप्रमाणे आलेलं आहे. म्हणजे माझ्या मुलीचीच ही इच्छा आहे ना, मग तिच्या इच्छा आम्ही डावलणार नाही. आणि खरं तर गरीब श्रीमंत हा भेदच नाही आहे. ही देवीचा दरबार आहे आणि देवीच्या दरबारामध्ये ज्या व्यक्तीचं नाव येतं त्यानेच ही ओटी भरली पाहिजे. आणि इथे देवीच्या दारामध्ये लहान मोठं,
थोर असं कोणीच नाही आहे, सगळेजण सारखेच तिच्यासाठी ना, असं आजी बोलून दाखवते. त्याच वेळेला शलाकाला आजी पुढे आणते आणि वल्लरी नेहमीप्रमाणेच घोळ घालते. वल्लरी म्हणते की 1 मिनिट थांब, तिथेच थांब. त्यावेळेला सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात आणि तिचं असं काय चाललं आहे कोणालाच काहीच कळत नसतं. त्याच वेळेला मग आता तिथे आजी ही म्हणते की वल्लरी अगं काय झालं आहे. शलाकाला ती थांबवते आणि म्हणते की 1 मिनिट थांबायचं आहे. आता अविनाश जे ओटीचं ताट असतो ते शलाकाकडे देत असताना लगेच आजी तिला बघते आणि वल्लरीला विचारते काय झालं. वल्लरी मात्र तिथल्या तिथे ते सगळं थांबवते आणि म्हणते की 1 मिनिट मला हे चालणार नाही आहे. तेव्हा आता शलाकाला ती बाजूला करते. शलाका म्हणते की काय झालं आहे, माझं काही चुकलं आहे का. परंतु आता वल्लरी मात्र काही ऐकणारातली नसते. वल्लरी ही चिडलेली असते आणि ती लगेचच तिथे शलाकाला बाजूला ढकलून देते. आणि त्याच वेळेला आता बिचारी शलाकाही मागच्या मागे तोल जातो आणि ईश्वरी आणि अर्णव तिचा हात धरतात आणि तिला सांभाळतात. ईश्वरी खूप घाबरलेली असते. बिचारी शलाका पडता पडता वाचते. त्यावेळेला आता आजी म्हणते की अगं हे सगळं काय करतेस तू. वल्लरी अगं काय चाललं आहे काय. त्यावेळेला मग अविनाश म्हणतो की अगं वल्लरी हे काय करतेस तू, अगं त्यांना का ढकलतेस तू. तेव्हा मग वल्लरीला आता खूप राग आलेला असतो. बिचारा शलाकाला हे सगळं असं वागवताना सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं आणि ईश्वरीला मात्र खूप चीड आलेली असते. अहो वल्लरीताई हे तुम्ही काय करताय असा प्रश्न सगळेजण विचारतात. परंतु आता वल्लरी म्हणते की बास, हे सगळं मला चालणार नाही, बस झालं हे सगळं आता. असं म्हणून आता ती चिडतच शलाकाकडे बघत असते आणि म्हणते की या मुलीला इथला या पूजेचा मान मिळू शकणार नाही. आणि तिच्याकडे चिडतच ती बघते आणि जे ओटी भरण्याचं ताट असतं खणा नारळ ते ती तिथेच ठेवते आणि म्हणते की नाही, हे मला अजिबात चालणार नाही. त्यावेळेला सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात आणि मग ईश्वरी म्हणते की काय झालं आहे मामी, तुम्ही असं का बोलताय. असं का चालणार नाही म्हणजे मला कळले नाही. त्यांचं नाव आलं आहे ना, मग तुम्ही असं का करताय. त्यावेळेला शलाकाकडे बघत असते म्हणते की नाही, या मुलीला हा मी मान देऊ शकत नाही. एक साधीसुधी दीड दमडीची मुलगी आज आमच्या घरामध्ये राजे शिर्केंच्या घरामध्ये ओटी भरणार का. हे मला अजिबात नाही चालणार. या मुलीला हा मान मिळालेला मला खपणारच नाही. त्यावेळेला आता आजी तिच्यावर चिडते आणि म्हणते की वल्लरी अगं हे काय बोलतेस तू, तुला तरी कळतं आहे का, हे सगळं काय चालू आहे तुझं. तेव्हा आता मात्र राकेश हे सगळं इंटरेस्टिंगली अगदी लपून छपूनच ऐकत असतो. मग आता शलाका म्हणते की माझं काही चुकलं आहे का, तर प्लीज मला सांगा. त्यावेळेला इथे आता वल्लरी म्हणत असते की चुकलं, सगळ्याच बाजूने चुकलं आहे. अगं तुला ह्या पूजेचा मान देऊच शकत नाही, कारण तुझं लग्न झालेलं असूनही तुझ्या नवऱ्याने तुला टाकलेलं आहे आणि असं नवऱ्याने टाकलेल्या बाईला पूजेचा मान मी मिळवून देऊ शकत नाही. हे आमच्या तत्वात बसत नाही. त्यामुळे या पूजेचा मान हा तुला मिळता कामा नये, असं सरळ ती बोलून दाखवते. आणि हे सगळं ऐकल्यानंतर लगेच अर्णव म्हणायला लागतो की का नाही मिळणार मान, का नाही मिळू शकत. तेव्हा आता इथे ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही का नाही मान मिळू शकत असं बोलतात. त्याच वेळेला दोघंही एकमेकांच्याच अगदी मताला सहमत असतात आणि शलाका बिचारी रडत असते. त्यानंतर आता वल्लरीही म्हणते की अरे अर्णव बाळा, तुला ना ह्या सगळ्या गोष्टी कळत नाही, तू लहान आहेस अजून आणि तसंही तू काल सांगितलेलंस ना की तुला या सगळ्या पूजामध्ये वगैरे काहीच इंटरेस्ट नाही आहे, तू फक्त असाच उभा आहेस म्हणून. मग उगीचच ह्या सगळ्या गोष्टी तुला नाही समजत बाळा, ह्या देवाब्राह्मणांच्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये लक्ष घालायला नको. त्यावेळेला आता असं म्हटल्याबरोबर तो म्हणतो की नाही काय ना मामी, जरीही या सगळ्या गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट नसला तरीही ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना, या सगळ्या प्रथा माझ्या आईने तयार केलेल्या आहेत. माझ्या आईने या चैत्रगौरीच्या पूजेमध्ये सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. मग हे जर तिच्या पठेप्रमाणे सगळं घडतंय, तिच्या म्हणण्याप्रमाणे घडतंय, तर त्याच्यामध्ये अडथळा आलेला मला अजिबात चालणार नाही आणि म्हणूनच मी हे सगळं खपवून घेणार नाही. आणि काही झालं तरीही तिची बिचारीची काय चूक आहे. आणि हे ऐकल्यावर आता अर्णवला मात्र खूप पारा चढलेला असतो. ज्या प्रकारे शलाकाचा अपमान झालेला असतो ते त्याला आवडत नाही. तो सरळ मामीला बोलतो की मामी, हे जे सगळं काही तुम्ही करताय ना, ते मला अजिबात पटलेलं नाही आहे, म्हणून तुम्ही हे करू नका. आणि सांगायची झाली तर माझा याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, अशातला भागच नाही आहे. खरं तर माझ्या आईने ही प्रथा जी तयार केली आहे त्याचा मी मान ठेवतो. जसे घरातले प्रत्येकजण ठेवतात तसेच मी मान ठेवतो आहे. आणि त्याच मानाप्रमाणे ज्या व्यक्तीचं नाव आलं म्हणजेच या ताईंचं नाव आलं तर त्या प्रथेप्रमाणे आणि त्या रीतीप्रमाणे
या ताईंना ओटी भरण्याचा मान मिळाला पाहिजे बास. मला इतकंच वाटतंय, बाकी काही नाही. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आता इथे शलाकाचं अशा प्रकारे तिथे स्वागत होत आहे हे पाहून राकेश गडबडतो आणि तो म्हणतो की हे काय चाललं आहे का इकडे नेमकं. आणि प्रत्येक वेळेला ईश्वरी तर होतीच इथे, आता इथे शलाका देखील यायला लागली. काय गोंधळ आहे हा सगळा, असं तो बोलत असतो. त्यानंतर मग आता अर्णव मात्र पूर्णपणे शलाकाच्या फेवरने असतो. जे काही आहे ते शलाकाला मान मिळायला पाहिजे. आणि मामी, तू म्हणतेस की हिच्या नवऱ्याने हिला टाकलं आहे, तर मग हा त्याच्यात तिचा दोष काय आहे? ती बिचारी सगळा नेमाने संसार करते, ती तिचं सगळं कर्तव्य पार पाडते ना. मग या सगळ्यामध्ये या बिचारीचा काय दोष आहे? दोष जर असेलच ना तो तिच्या नवऱ्याचा, आणि तो क्रिमिनल आहे या सगळ्याचा, आणि ही बिचारी विक्टीम आहे या सगळ्याची. म्हणूनच या सगळ्यात तिला काहीच बोलता कामा नये. त्यावेळेला इथे आता लगेच मामी म्हणते की पण अरे अर्णव, तुला कळतं आहे का? अरे देवाच्या गोष्टींमध्ये आपण असं मध्ये बोलता कामा नये. जरीही हिचा नवरा हिच्यासोबत नसला, मग आपण हिला पूजेचा मान कसा काय देऊ शकतो? अरे आपल्या घरातल्या राजे शिर्केंच्या पण काही प्रथा आणि परंपरा आहेत की नाही? अरे उगीच आपण असं उठल्या सुटल्याला मान देत बसलो तर कसं चालेल ना. असं ती उगीच त्याच्या तोंडाला तोंड लावून पुढे बोलते. मग ईश्वरी म्हणायला लागते की नाही, असं नाही आहे, त्या उठल्या सुटलेल्या नाही आहेत. त्या बिचाऱ्या आपल्या ऑफिसमध्ये काम करतात, मेहनत करतात. आता त्यांचा नवरा त्यांना सोडून गेला आहे, त्याच्यामध्ये त्यांची काय चूक आहे? त्या बिचाऱ्या सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने करायला बघतात. परंतु आपण असं जर त्यांच्याबरोबर वागलो तर कसं चालेल? त्या एकट्या आहेत, आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे ना मामी. आपल्या कुटुंबाचा त्या भाग आहेत असं समजायचं. त्यांचं कुटुंब नाही आहे, आपल्या ऑफिसमध्ये त्या काम करतात. म्हणूनच आपल्या ऑफिसचा भाग म्हणून आपण त्यांचं कुटुंब म्हणून त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, त्यांच्यासोबत आपण उभं राहिलं पाहिजे. आणि हो की नाही, आपण त्यांचा आधार बनलं पाहिजे. आता जे सगळं काही अर्णव ऐकतो त्याच्यावर त्याला खूप आनंद होतो. ईश्वरीचं म्हणणंही त्याला पटतं आणि तो सरळ बोलतो की हो, त्या आपल्या कुटुंबाचा भाग आहेत आणि आज आपल्या घरात त्या आलात, म्हणूनच आपण त्यांना आधार देण्याची गरज आहे, आपल्या सपोर्टची त्यांना गरज आहे. आणि असं करण्याचं सोडून आपण त्यांना असं असं एकटं वाऱ्यावर नाही सोडू शकत, असं सरळ आता अर्णव हा बोलून दाखवतो. आणि त्याच वेळेला इथे आता सगळेजणं त्यांच्याकडे बघतच राहतात आणि शलाकाला बिचारीला खूप वाईट वाटत असतं. त्या बिचारीला इतका त्रास होत असतो, परंतु ती सगळं काही गपचूप ऐकून घेत असते. आणि ईश्वरी, अर्णव मात्र अगदी ढाल बनून तिच्या मागे उभे असतात खंबीरपणे. आणि इथे राकेश मनात म्हणतो की हे सगळं काय चालू काय? म्हणजे माझी झालेली बायको, तिला या घरामध्ये, माझ्या बायकोच्या घरामध्ये स्थान मिळते ओटी भरण्यासाठी. शिवाय माझी जी होणारी बायको आहे, माझी इंदोरी जिलेबी, तिला मिळणाऱ्या मानासाठी धडपडते. वा, खरंच काय नशीब आहे राकेश तुझं. आणि मग ईश्वरी आता शलाकाला म्हणते की ताई, तुम्ही काळजी करू नका. शलाकाताई, हा ओटी भरण्याचा मान आहे ना, हा तुमचाच आहे, मान कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आणि हे सगळं पाहून आता तो राकेश आणखीनच इंदोरी जिलेबी म्हणजेच ईश्वरीच्या प्रेमात पडत चाललेला असतो. आणि मग त्याच वेळेला राकेश आणि हे सगळा विचार करत असताना इथे अर्णव आणि ईश्वरी यांचं मात्र एकमत झालेलं असतं. काही झालं तरीही हा ओटी भरण्याचा मान आहे हा शलाकाताईंनाच मिळाला पाहिजे. आणि काही झालं तरीही लग्न आणि बाकीच्या गोष्टींपेक्षा त्या माणूस म्हणून जास्त महत्त्वाच्या आहेत आणि त्या माणूस आहेत. आणि माणसांमधलीच माणुसकी जपली गेली पाहिजे, असं सरळ ती बोलून दाखवतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर इथे आता ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो. अर्णव तिच्या बाजूने बोलत असतो आणि ईश्वरी म्हणते, खरं तर मामी, आपण या सगळ्या रूढी परंपरा केल्यात त्या माणसानेच तयार केल्यात ना. आणि देवाने फक्त माणसाला जन्माला घातलं आहे आणि या सगळ्या नियम, रूढी, परंपरा सगळं काही माणसाने बनवलं आहे ना. मग माणसानेच माणसांमध्ये कशाला भेदभाव करायचा आहे? सगळ्यांनी एकमेकांना जपलं पाहिजे, हो की नाही? तेव्हा आता हे ऐकल्यावर मात्र पूर्णपणे त्या वल्लरीची बोलती बंद होऊन जाते आणि ती गपचूप तिकडून निघून जाते. आणि निघून गेल्यानंतर आता लगेच अर्णव आणि ईश्वरी मामी असा आवाज देतात. परंतु आजी म्हणते की जाऊ दे, काहीच हरकत नाही, ठीक आहे, राहू देत. तिचं डोकं ठिकाण्यावर आलं ना की ती येईल तिथे पूजेला. जाऊ दे, येईल ती थोड्या वेळाने, आपण आपल्या पुढच्या गोष्टींना सुरुवात करूया, असं आजी देखील बोलून दाखवते. आणि मग त्याच वेळेला ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही जे आरतीचं ताट असतात ते ताट दोघांच्याही हातामध्ये असतं आणि ते ताट आता ते शलाकाला द्यायला जात असतात. त्याच वेळेला इथे आता आजी ही अगदी आनंदाने त्यांच्याकडे बघत असते आणि शलाका तिथे असते आणि ईश्वरी आणि अर्णव तिला आरतीचं ताट देतात आणि थाळी देऊन म्हणतात की घ्या, हा तुमचा मान आहे, तुम्ही ओटी भरा.
तेव्हा आता आजी म्हणते की ये ग शलाका बाळा, ये ओटी भर, असं म्हणून ती आता तिला ओटी भरायला देते. आणि गुरुजी तिला सांगतात त्याचप्रमाणे आता शलाका देखील आपला जो नारळ असतो ओटीचा त्याला हळद कुंकू आणि अक्षता वाहून ती आता देवाला तो नारळ ओटी अर्पण करत असते. गुरुजी सांगतात तसंच सगळं काही सुरू असतं. परंतु इथे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही एकमेकांसमोर उभी असतात आणि त्या दोघांचं या गोष्टीत एकमत झालेलं असतं. आणि शलाका ओटी भरत आहे ते पाहून ईश्वरीला खूपच आनंद झालेला असतो. आता ईश्वरी म्हणते की खरंच थँक्यू अर्णव सर, थँक्यू, असं ती अगदी त्याला बोलत असते आणि तो गप्प उभा असतो. आणि राकेशला हे सगळं पाहून खूप मजा येत असते. राकेश म्हणतो की वा, खरंच मला तर आज इतकी मजा आली म्हणून सांगू. खरंच माझ्या बायकोला ओटी भरून देण्यासाठी माझी इंदोरी जिलेबी किती धडपडते आहे, किती चांगली आहे माझी इंदोरी जिलेबी, सगळ्यांचाच नेहमी किती विचार करते ना ती, असं म्हणून आता राकेश हा आणखीनच विचार करत असतो. आणि शलाका ही तिकडे देवीची खणा नारळाने ओटी भरते. आणि ओटी भरत असताना सगळेजण एकत्र असतात आणि मनातल्या मनातच ईश्वरी खुश होत असते की शलाका ताईला हा पूजेचा मान मिळाला, खरंच खूप बरं केलंच देवी आई. आणि मग त्याच वेळेला आता इथे शलाका ही ओटी भरत असताना अर्णव असाच उभा असतो. ईश्वरी ही अर्णवला खुणावते की अर्णव सर हात जोडा. त्याच वेळेला मग अर्णव देखील हात जोडतो आणि हे सगळं आजी पाहते. आणि आजी त्या दोघांवरून अगदी दृष्ट काढते, कारण त्या दोघांचा हा जोडा असतो तो अगदी एकमेकांना शोभून दिसत असतो आणि हे सगळं ते बघत असतात. त्याच वेळेला आता इथे आजी म्हणते की अविनाश, बघितलंस का, म्हणजे दोघांचे हे एकमेकांशी जी मतं आहेत ती किती पटतात ना रे. मला तर वाटलं की हे दोघं वेगवेगळे आहेत, दोघांच्या स्वभावांची टोकं जरी ही वेगवेगळी असली तरीही दोघांचे जे एकमेकांशी दृष्टिकोन आणि विचार आहेत ते अगदी एकमेकांना खूप जोडतात ना. काय म्हणतात ते, मेड फॉर इच अदर का काय, असेच दोघं आहेत ना एकमेकांसाठी. आणि एकमेकांचे विचार हे खूप जुळतात एकमेकांसाठी. खरंच हे दोघं एकमेकांसाठीच बनले आहेत, असं म्हणून आजी आणि अविनाश खुश होत असतात आणि दोघं एकमेकांना अगदी असे पंच देऊन आनंदात असतात. आणि मग त्याच वेळेला हे सगळं होत असताना ईश्वरी ही खूप खुश होत असते. आणि देवी आईच्या नावाने उदो उदो असं सगळेजण बोलतात. ओटी भरून झालेली असते आणि चैत्रगौरीचा उदो उदो असं देखील अविनाश मामा बोलतो. आणि हे सगळ्या गोष्टींमध्ये आता अर्णव देखील हात जोडून उभा असतो. ही सगळी जी कमाल असते ती ईश्वरीची असते, तिच्यामुळेच हे सगळं घडलेलं असतं. आता देवीची ओटी भरून झालेली असते, पूजा झालेली असते. अर्णव हा बाहेर फोनवर बोलत उभा असतो आणि तो बोलत असताना त्यावेळेला तिथे शलाका, ईश्वरी आणि नम्रता अशा स्टाफमधल्या घरी जायला निघालेल्या असतात. आणि त्याच वेळेला आता इथे ईश्वरी हे अर्णवजवळ येऊन उभी राहते आणि म्हणते की अर्णव सर, खरंच आज जे काही झालं ते खूप सुंदर झालं ना. आणि खरं तर तुम्हाला मला थँक्यू बोलायचं होतं. तुमच्यामुळे आज शलाकाताईला हा ओटी भरण्याचा मान मिळाला. तुमचे त्याच्यामुळे खूप खूप आभार मानायचे होते मला. त्यांच्यासारख्या साध्या व्यक्तीला आपल्या इथे आज ओटी भरण्याचा मान मिळाला म्हणून खरंच मला खूप बरं वाटलं. आणि मला खरंच खूप छान वाटते. त्यांच्या चेहऱ्यावरचाही आनंद किती टिकून राहिला आहे ना. आज त्यांच्या आयुष्यात खूप दुःख आहे, परंतु तुमच्यामुळे आज आनंद मिळाला आहे त्यांना, याचं खूप बरं वाटलं मला. त्यावेळेला मग आता अर्णव गालातच हसतो आणि ईश्वरीला तो म्हणतो की काय आहे ना, हे सगळं माझ्या आईने केलेली प्रथा आहे आणि माझ्या आईने हे सगळं केलं आहे आणि तिच्या म्हणण्याप्रमाणेच हे सगळं सुरू आहे. म्हणूनच तिचा शब्द हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच तिचा मान राखण्यासाठीच मी तिथे उपस्थित होतो. आणि तिच्यासाठीच तिच्या म्हणण्याप्रमाणे जर माझी आई इथे असती तर तिनेही आज हेच केलं असतं, म्हणून मी तेच केलं, असं तो बोलतो. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मी तुम्हाला एक विचारू का हो? म्हणजे तुमची आई कशी होती? तुम्ही तुमच्या आईला खूप मानता ना? तुम्ही तुमच्या आईच्या खूप क्लोज होता ना? कशी होती तुमची आई? असं आता प्रश्न विचारते. आणि तो प्रश्न विचारल्यावर अर्णवच्या काळजावर एक प्रकारे घावच घातला जातो. अर्णव शांत उभा असतो आणि त्याच वेळेला त्याला आईसोबतचे पुन्हा ते क्षण जे जगलेले असतात ते आठवायला लागतात. तो मस्ती करतो आणि अंजली ताईला त्रास देऊ नको असं तिचं ते वाक्य नेहमीचं त्याला आठवतं. आणि त्यानंतर मग त्याच्या स्वतःच्या आईने म्हणजेच लटकून दिलेला जीव तेही आठवतं. आणि तेवढ्यातच नम्रता येते आणि नम्रता म्हणते, चल इशू आपल्याला निघायला हवं. मग सर मी निघते असं म्हणून ते लोक निघून जातात आणि आकाशलाही ते बाय करतात. त्याच वेळेला इथे अर्णव शांत उभा असतो. त्याच्या डोळ्यात जरासं पाणी असतं आणि चेहरा पडलेला असतो. मग आकाश म्हणतो की ब्रो, काय झालं, तू इथे का उभा आहेस?
त्यावेळेला तो म्हणतो की पहिल्यांदा कोणीतरी मला माझ्या आईविषयी विचारलं. असं मला कोणीही विचारलं नव्हतं. आज ईश्वरीने मला पहिल्यांदाच विचारलं की तुमची आई कशी होती. त्याच वेळेला आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव हा बसलेला असताना तिथे आजी येते आणि म्हणते की अरे अर्णव, ईश्वरीची जी पर्स होती ना, ती पर्स गडबडीमध्ये इथे आपल्याच इथे राहिली आहे. आपला जो सुरेश आहे ना, त्याला मी सांगितलेलं आहे की ती पर्स आहे ना तिच्यापर्यंत नेऊन पोहोचव, मग तो घेऊन जाणार आहे. त्यावेळेला तो म्हणतो की राहू दे आजी, मी जातो ती पर्स घेऊन. आणि अर्णव तो ती पर्स घेऊन आता आलेला असतो. त्याच वेळेला अर्णव हा ईश्वरी कुठे आहे विचारतो आणि नम्रता ती बाहेर गेली आहे असं सांगते. आणि त्याच वेळेला इथे आता अर्णव म्हणतो की ॲक्च्युली काय झालं, गडबडीमध्ये ईश्वरी ती पर्स ना तिकडेच विसरून आली, म्हणून मी देण्यासाठी आलो. ईश्वरी ही राकेशसोबत असते आणि राकेशला म्हणते की सर ॲक्च्युली ना मला फोन येतो आहे, थांबा जरा. आणि मग ती फोन उचलते आणि म्हणते की ठीक आहे, मी लगेच पोचते पटकनी. आणि मग राकेशला म्हणते की सर चला ना जरा, घरी अर्जंटमध्ये जायला हवं. ते काय, अर्णव सर घरी आलेत आणि ते मला बोलवत आहेत, म्हणून मला गेलं पाहिजे पटकनी. तुम्ही पण चला ना पटकनी, आपण जाऊया. असं म्हटल्यावर इथे आता राकेश खूप घाबरतो. आता अर्णव घरी आला आहे हे पाहिल्यावरती त्याला तर अगदी धक्काच बसलेला असतो. आता नेमकं पुढे काय करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.